भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पंचम खंड भाग पहिला संघ आणि त्यांची संघटना. संघ आणि त्यांची संघटना. भगवंतांच्या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे. भिक्खू आणि गृहस्थ अथवा उपासक. संघ ही भिक्खूंची संघटना, उपासकांची संघटना नव्हती. बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिव्राजक असे. परिव्राजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे. प्राचीन परिव्राजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्तता परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय. परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय आचार्य आणि दार्शनिक यांच्या साहचर्यात यावे. आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहचर्यात यावे, त्यांची प्रवचने ऐकावी आणि नीतिशास्त्र, तत्त्वज्ञान, सृष्टी, गूढवाद इत्यादी विषयांवर त्यांच्याशी चर्चा करावी. जेणेकरून सत्यज्ञान मिळवावे हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असे. काही प्राचीन परिव्राजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत, तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत. ह्या प्राचीन परिव्राजकांच्या वर्गात स्त्री परिव्राजकही असत. त्या कधी पुरुष परिव्राजकाबरोबर राहत तर कधी स्वतंत्रपणे राहत. ह्या प्राचीन परिव्राजकांचा संघ नसे. वर्तनाचे नियम नसत. ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही त्यांच्यासमोर नसायचे. भगवंतांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनविला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्या पुढे ठेविले. त्यानंतर संघ प्रवेश 2. संघात कोणालाही प्रवेश मिळे, त्याला जातीचे बंधन नसे. त्यात पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती. संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे. संघात जातीला स्थान नव्हते. संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा भेद पाळला जात नसे. संघात सर्व समान मानले जात असत. संघामध्ये माणसांचे महत्त्व त्यांच्या अंगच्या गुणांवर ठरविले जात असे, कुळावर नसे. भगवंत म्हणत असत, संघ हा एक महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत. नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्वे असतात, परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते. ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते. संघाची ही स्थिती तशीच आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो. त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कोड ही लोप पावतात असे भगवंत म्हणत. संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ ह्या दोन वेगळ्या संस्था असत. संघातील घटकांचे शमणेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात. 20 वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जाई. त्रिशरण आणि दशशिला ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रामणेर बने. त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे, मी संघाला आणि मी संघाला शरण आहे. दशशिला म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रह्मचर्य पाळीन, मी असत्य बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही,
मी अवेळी अन्न सेवन करणार नाही. मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही. मी अलंकाराने आपले शरीर भूषविणार नाही. मी ऐश आरामापासून दूर राहीन. मी सुवर्ण आणि रौप्य यांचा लोभ धरणार नाही. अशा ह्या 10 प्रतिज्ञा आहेत. ह्या प्रत्येक शमनेराने घ्यावयाच्या 10 प्रतिज्ञा आहेत. शमनेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे. शमनेर हा भिक्खूंच्या स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे. त्याने परिव्रज्या घेतलेले नसे. भिक्खू व्हायला 2 अवस्थातून जावे लागे. पहिली परिव्रज्या आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू ठरेल. ज्या शमनेराला भिक्खू होण्यासाठी परिव्रज्या घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्याय पदाचा अधिकार असेल त्याच्याकडे जावे लागे. भिक्खू म्हणून 10 वर्षे घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्याय पद प्राप्त होत नसे. उपाध्यायाने शमनेराला त्याचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे. हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलविलेल्या संघ सभेत उपाध्यायाला शमनेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे. जो भिक्खूपदाचा प्रार्थी आहे तो परिव्राजक त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागे. ही खात्री करून घेण्यासाठी परिव्राजकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत. जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच परिव्राजकाला भिक्खू पद मिळेल. भिक्खूंनी संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत. 3 भिक्खू आणि त्यांच्या प्रतिज्ञा. उपासक आणि शमनेरशील प्रतिज्ञा. उपासक आणि शमनेरशील प्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो. भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून शील व्रताचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागे. उल्लंघन झाल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो. भिक्खू ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू वृथा वल्गना न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू जीवहत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो. नियम ज्यांची अनुज्ञा देत नाही त्या वस्तूजवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो. भिक्खूला खालील 8 वस्तू फक्त जवळ बाळगता येतात. शरीर आच्छादनासाठी 3 चिवरे ती म्हणजे कमरेस गुंडाळण्याचे अंतर्वासक, 2 अंगावर घ्यावयाचे अंतरासंग आणि थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र, 2 करगोटा, भिक्षापात्र, वस्त्रा, सुई, धागा, पाणी गाळण्याचा कपडा. भिक्खू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो. अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षेवरच त्याने आपली उपजीविका केली पाहिजे. दिवसातून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे. ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे. भिक्खू आज्ञापालनाची प्रतिज्ञा करीत नाही. आपल्याहून श्रेष्ठांचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखविणे ह्या गोष्टी शमनेरांकडून अपेक्षित असतात. भिक्खूंची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते. त्याने वरिष्ठांच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळावयाची असते. त्याच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा अथवा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानित नाही. अंधपतन अथवा उद्धार हा त्याच्या स्वाधीन आहे म्हणून त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. प्रतिज्ञाभंग घडल्यास भिक्खूंच्या हातून पराजिका हा दोष होतो. पराजिका दोषास शिक्षा म्हणजे संघातून हकालपट्टी करणे. 4 भिक्खू आणि धार्मिक दोष. भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते. या अपराधाशिवाय भिक्खूंच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात त्यांना संघादिसेस अशी संज्ञा होती.
विनयपिटकांत अशा 13 अपराधांची यादी आढळते. ते पराजिकासारखे आहेत. 5 भिक्खू आणि प्रतिबंध. संघादिसेस आणि पराजिका याशिवाय भिक्खूला काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागत. गृहस्थासारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही. यांपैकी एका प्रतिबंध प्रणालीला निसंगीय पाचित्तीय अशी संज्ञा असून त्यात भिक्खूने पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट होतात. हे प्रतिबंध चिवर, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र आणि औषधी यांच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधी आहेत. काही प्रतिबंध सुवर्ण आणि रौप्य यांचे दान घेणे वा न घेणे यासंबंधी आहेत. काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खूसंबंधी आहेत. या प्रतिबंधाच्या उल्लंघनास निस्संनीय म्हणजे परतफेड आणि प्राचित्तीय म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे ह्या शिक्षा सांगितलेल्या आहेत. ह्या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पाचित्तीय या नावाने 92 निर्बंध पाळावे लागतात. 6 भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम. भिक्खूंचे वर्तन चांगले असावे. त्याची चाल चलणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी. यासाठी भगवंतांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत. शिष्टाचाराच्या नियमांना सेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर 75 आहे. 7 भिक्खू आणि दोष परीक्षा. कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही यासंबंधीचे नियम केवळ औपचारिक नव्हते. त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे, न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होई. योग्य रीतीने नियोजिलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्खूला शिक्षा करता येत नसे. हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूंच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूंचे बनविलेले असे. न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खूंची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खूंची न्यायपरीक्षा होत नसे. आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे. कोणतीही न्यायपरीक्षा आरोपीच्या अनुपस्थितीत केल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे. आरोपीला स्वतःच्या बचावासाठी पूर्ण संधी दिली नसल्यास कोणतीही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नसे. ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येते. तर्जनीय कर्म, ताकीद देऊन सोडणे. नियस्स कर्म, वेडा म्हणून जाहीर करणे. प्रवाजनीय कर्म, संघातून हकालपट्टी. उत्प्रेक्षणीय कर्म, बहिष्कार. परिवास कर्म, विहारातून बाहेर घालविणे. विहारातून बाहेर घालविल्यावर अभ्यान कर्माचा उपयोग करता येत असे. अभ्यान कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासदत्व परत देणे. अभ्यान कर्म हे विहारातून बाहेर घालविल्यानंतर भिक्खूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच केले जात असे. भिक्खू आणि अपराध स्वीकृती. 8 भिक्खू संघविषयक जी अगदी नवीन आणि अपूर्व अशी संस्था भगवंतांनी निर्मिली ती म्हणजे उपोसत अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय. अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करावयाला लावणे शक्य आहे हे भगवंतांच्या लक्षात आले होते. परंतु ज्यांचे उल्लंघन झाले असता दोष अथवा अपराध घडत नसे असेही काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिले होते. त्यांच्या मते प्रतिबंधाचा शील निर्मित आणि शील संवर्धन ह्यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांचेही परिपालन करणे अपराधांसंबंधीच्या नियमांच्या परिपालना इतकेच आवश्यक आहे. परंतु या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळेना म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपोसताचा प्रकार शोधून काढला.
हा प्रकार म्हणजे भिक्खूंची सत्सविवेक बुद्धी संघटित करून वाममार्गी त्यांचे पाऊल न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे, उपसत अथवा अपराधाची कबुली देणे हे पतिमुख या भिक्खू नियमांचे उल्लंघनापुरते मर्यादित होते. उपसतासाठी त्या त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे. दर पंधरवड्यात अशा 3 सभा भरविल्या जात. पहिली चतुर्दशीला, दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला. त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे. म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोसत म्हणतात. सभेत एक भिक्खू पतिमुखातील एक प्रतिबंध नियम वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे, तुम्ही स्तब्ध आहात यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधनाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरतो. हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढल्या प्रतिबंधाकडे वळे. अशाच तऱ्हेची उपसताची सभा भिक्खूंनी संघातही होई. प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्यायपरीक्षा चाले. अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगावयाचा असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूंवर आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे आहे. इथेच थांबतो. साधू साधू साधू. सबपापसकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्तपर्योधपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नक्तं दुचरितं चरे धम्मचारे सुखं सेति अस्मि लोके परं विचनतावता धम्मधरो यावता बहुवासति योच कंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो.